नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर आणि एंजल थेरपिस्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? छान. रोज एक वाक्य म्हणा उठल्यावर, मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. आणि रोज उठल्यावर तुम्हाला म्हणायचे आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. रोज आपण अफर्मेशन अशा पॉझिटिव्ह दिल्या की त्या अफर्मेशन्स आणि आपल्या इच्छा पूर्ण होत असतात. ओके, आज आपण शिकणार 7 चक्र. ओके, मी तुम्हाला एक पीपीटी हे करते. 7 चक्र कोणी ऐकलेलं होतं का या आधी? 7 चक्रांचं ऐकलेलं होतं का? एकच मिनिट. 7 चक्राबद्दल माहिती होतं का कुणाला? 7 चक्र काय आहे माहिती आहे? ओके. आज आपण बघून घेऊया 7 चक्र. हे बघा. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. आपण आधी याचं बीज मंत्र आणि याची जागा बघून घेऊया आणि त्यानंतर मी हे 7ही चक्र तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. पहिला चक्र आहे मूलाधार चक्र. याचं बीज मंत्र आहे लम. दुसरं स्वादिष्ठान चक्र. बीज मंत्र आहे वम. हे बीज मंत्र कशाचे आहे? जेव्हा 7 चक्रांचं आपण मेडिटेशन करत असतो, तर या बीज मंत्राचंच आपण मेडिटेशन करत असतो. ओके. तिसरं चक्र आहे आपलं मणिपूर चक्र. याचं बीज मंत्र आहे रम. चौथं आहे अनाहत चक्र. बीज मंत्र यम. कलर हिरवा. पाचवं आहे विशुद्ध चक्र. बीज मंत्र हम. सहावं आहे अजना चक्र म्हणजे थर्ड आय चक्र. बीज मंत्र आहे ओम. आणि 7वं चक्र म्हणजे सहस्त्र चक्र म्हणजेच क्राऊन चक्र. याचं बीज मंत्र आहे ओम. ठीक आहे. तुम्हाला याची जागा समजल्या का? बघा, आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात आणि यांच्या जागा या पद्धतीने आहेत. आपल्या जीवनामध्ये या 7 चक्रांचं महत्व काय आहे आपण जाणून घेऊया. तुम्ही कधी माणसाचा स्वभाव खूप चिडका आहे किंवा कुणाकुणाच्या खूप जास्त खर्च करणारा असतो. म्हणजे आपण म्हणत असतो ना, की याच्याकडे पैसे नाही, पण हा किती खर्च करतो. कुणाकुणाचा स्वभाव म्हणजे आपण स्वभावाला दोष देत असतो. म्हणतो ना, की हा किती चिडचिड करतो. कुणाकुणाचा स्वभाव काय असतो म्हणजे बोलतच नाही. आपण त्याला म्हणतो, की हा बिलकुल बोलत नाही. कशा स्वभावाचा आहे. तर आपण नेहमी माणसांना दोष देत असतो. तर विचार करा हा त्यांचा दोष नसून त्यांच्या चक्र इम्बॅलन्स म्हणजे बॅलन्स नसणं, बॅलन्स नाही राहिले म्हणून त्यांच्यामध्ये ते प्रॉब्लेम्स येत असतात. म्हणजे स्वभाव जे म्हणतो तर या 7 चक्रांचे जर बॅलन्स बरोबर असलं, तरच आपला स्वभाव एखाद्या म्हणजे चांगला राहतो. आणि आपण या बॅलन्स करण्यासाठी काय करणार आहोत तर 7 चक्राचं मेडिटेशन. म्हणजे मी तुम्हाला आपल्या या क्लास नंतर 7 चक्रांचं मेडिटेशनचा एक ऑडिओ मी पाठवणार आहे तुम्हाला. रोज तुम्हाला आपलं जेव्हा शक्तिपात झाला त्यानंतर जे आपण ॲक्टिव्हेशन म्हणजे काल आपण आपलं ॲक्टिव्हेशन करून घेतलेलं. ओके. त्या ॲक्टिव्हेशन नंतर म्हणजे आधी ॲक्टिव्हेशन करायचं आणि मग या 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं. याने काय होणार आहे आपले 7ही चक्र बॅलन्स होणार आहे आणि आपल्या शरीर लेव्हलवर जेही प्रॉब्लेम्स म्हणजे ते कमी, 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 कमी होत जातात. ओके. आता आपल्याला यांच्या जागा समजल्या आहे. आपल्या शरीरामध्ये ते अशा प्रकारचे असतात. या प्रकारचे 7ही चक्र आपल्या स्थित असतात. याचे रंग तुम्हाला समजलेच असेल. याच्यामध्ये रंग सुद्धा दिलेले आहे. मग तुम्हाला वाटेल की हे रंग कशाचे जसं आपलं ब्लडचे कलर कलर रेड असतो त्याच प्रकारे या चक्रांचे सुद्धा एक काही कलर असतात. ओके. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? थम्स अप करा. समजत आहे ना? ओके. तर मूलाधार चक्र म्हणजे पहिला आपण जेव्हा हे आपलं आहे क्राउन चक्र.
ओके. क्राउन चक्र आपण जेव्हा 7 चक्रांचं मेडिटेशन करतो, तर क्राउन चक्रापासून खाली येत नाही. तर रूट चक्रापासून आपण मेडिटेशन करत असतो. म्हणजे लम, वम असं या प्रकारचे आपण मेडिटेशन करत असतो. मूलाधार चक्र हे कुठे असतं तर मणक्याच्या तळाशी. मूलाधार चक्र आपल्या मणक्याच्या तळाशी असतं आणि याचा रंग आहे लाल. गुणधर्म काय आहे? स्थैर्य आणि सुरक्षितता, आत्मविश्वास. हे बघा, जेव्हा हे असंतुलित होतं, म्हणजे हे चक्र जर असंतुलित म्हणजे इनबॅलन्स असलं, तर प्रॉब्लेम काय काय होतात? रक्तविकार, कर्करोग आणि एलर्जी सारखे आजार होऊ शकतात. मूलाधार चक्र जर इनबॅलन्स असलं तर बघा आपल्याला गॅसेसचे प्रॉब्लेम म्हणजे अशा काही प्रॉब्लेम्स असतात. तर या प्रॉब्लेम्स का बरं होतात? तर चक्रांचं बॅलन्स नसल्यामुळे या प्रॉब्लेम्सला आपण सामोरे जात असतो. आता हे चक्र जेव्हा आपला जेव्हा जन्म होतो, तेव्हा काही चक्र कडी स्वरूपा म्हणजे लहान असताना आपले सगळे चक्र कडी स्वरूपामध्ये असतात. जसं फूल कसं छोटं असतं, आधी कळी असतो आणि मग तो उमलत जातो. ओके. त्याचप्रमाणे हे चक्र सुद्धा आधी कडी स्वरूपामध्ये असतात आणि जसे-जसे आपण मोठे होत असतो, तसे-तसे ते सुद्धा त्यांचं सुद्धा स्वरूप असं मोठं होत जातं. आता प्रत्येक फूल सारखा फुलतो का? प्रत्येक फूल सारखा फुलतो का सांगा? नाही. प्रत्येक फूल आपल्या आपल्या जागेवर कोणतं फूल छान उमलतो असं, तर कुठलं फूल कडी स्वरूपामध्ये राहतं, कुठलं जास्त फुलतो. त्याच प्रकारचे चक्रांचं सुद्धा आहे. मग आता जर हा मूलाधार चक्र जर प्रॉपर फुलला नाही म्हणजे बरोबर जसं फूल व्यवस्थित फुलला तर तो व्यवस्थित राहतो. आणि मूलाधार चक्र एखाद्या झाडाचं जर मूळ म्हणजे एखाद्या झाडाचं मूळ म्हणजे जड त्याची छान नसली, तर काय होणार? सांगा रुपाली मॅम. एखाद्या झाडाची जड अनम्यूट करा. झाडाची जड बरोबर नसली, तर काय होणार? सुकून जाईल झाड. कमकुवत राहणार, झाड हं. कमकुवत राहणार, कमजोर राहणार. त्याच प्रकारे हा जो रूट चक्र आहे, आपलं सुद्धा जर याला प्रॉब्लेम असली, तर आपलं शरीर पूर्ण कमकुवत राहणार की नाही? म्हणजे जड याची ही मूलाधार चक्र आहे. ओके. आणि हे इम्बॅलन्स असल्यामुळे काय-काय प्रॉब्लेम होणार तर पाठीच्या कणा एकतर सर्वात प्रथम हा सगळ्यात खालचा असणारा चक्र आहे. तर पाठीच्या कण्याला म्हणजे आपलं बघा स्पाईनचं प्रॉब्लेम होत असतो. ओके. या हे चक्र बॅलन्स नसल्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरे जावं लागतं. पहिला मूलाधार चक्र आणि जेव्हा म्हातारे होत असतो, जेव्हा जशी आपली वय वाढते, जशी आपली वय वाढते तसं हा बाणासारखा वाकत जातो. म्हणजे म्हणून बघा म्हातारे माणसं अशी सरळ चालत नाही. असे त्यांचं थोडं असं बेंड होत असतं. ओके. म्हातारे म्हणजे वयानुसार होणं ती वेगळी गोष्ट आहे. पण वयाची जेव्हा आपली वय झाली नाही आणि तरी सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहे आणि ते असं पाठीचा कणा असं वाकत आहे. त्याच्या काय करणार आहे तर मूलाधार चक्र बॅलन्स नाही असल्यामुळे होतं. मग याला आपण बॅलन्स करण्यासाठी काय करायचं तर 7 चक्रांचं जे मेडिटेशन आहे ते डेली मेडिटेशन करावं लागतं. आपल्याला 7ही चक्रांना बॅलन्स करण्यासाठी मेडिटेशनची खूप जास्त आवश्यकता असते. ओके. आणि दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र, ज्याला आपण सॅक्रल चक्र म्हणत असतो. नाभीखाली पोटाच्या 4 बोट म्हणजे रूट चक्राच्या थोड्यावर म्हणजे 4 बोट थोड्यावर हा चक्र स्थित असतो. याचा रंग आहे नारंगी आणि गुणधर्म काय आहे तर सर्जनशीलता, आनंद, भावना आणि लैंगिक ऊर्जा. बीज मंत्र आहे वम. स्वादिष्ठान चक्र जसं कुणाला बघा बेबी कन्सीव्ह करण्यासाठी प्रॉब्लेम होत असतात. म्हणजे बाकीचे जे बघा हे मी येथे लिहिलेलेच आहे. आनंद, भावना आणि लैंगिक ऊर्जा. तर या चक्रांचं सुद्धा बॅलन्स नसल्यामुळे त्यांना ते प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. मुलांच्या समस्या जे आता बेबी कन्सीव्ह करण्यासाठी सुद्धा काही प्रॉब्लेम्स झालेले आहे म्हणजे आहे आता. ओके. तर या सगळ्या
म्हणजे स्वादिष्ठान चक्राचे बॅलन्स नसल्यामुळे सुद्धा ते प्रॉब्लेम होऊ शकतात. ठीक आहे. दुसरं चक्र आणि तिसरं आहे ते मणिपूर चक्र. मणिपूर चक्र कुठे असतो? नाभीच्या वर, पोटाच्या मध्यभागी. 4 बोटं नाभीच्या, 4 बोटं वर. आणि याचा रंग आहे पिवळा. गुणधर्म काय आहे? इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण. जर कुठे आपण गावाला जातो आहे, म्हणजे गावाला जात आहे किंवा पेपर द्यायला जाते, एक एक्झाम आहे म्हणजे काहीतरी, तर बघा अशी भीती वाटते. कधी-कधी काय होतं ना, अरे पेपर आहे, अशी भीती मनामध्ये एक भीती वाटत असते. म्हणजे कुठेतरी पोटात गोळा आल्यासारखं वाटतं. वाटतं का? होतं कधी-कधी असं? होतं ना? हां, तर ते मणिपूर चक्राचे बघा, प्रत्येक चक्राचे एक वेगळे-वेगळे गुणधर्म आहे आणि आपण नेहमी स्वभावाला नेहमी माणसालाच दोष देतो. त्यांचा स्वभाव असं आणि तसं. तर इथून पुढे मला नाही वाटत की तुम्ही 7 चक्रांची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर इतरांना दोष देणार. तुम्ही त्यांना हे म्हणजे त्यांचा तो दोष त्यांचा नसून त्यांच्या हे 7ही चक्रांचा बॅलन्स नसल्यामुळे त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आलेले आहेत. ओके. तर इच्छाशक्ती, आपले सगळे इच्छा कुठे दडलेली असतात? पोटामध्ये. आपण नेहमी काय म्हणतो, आपल्या सगळ्या इच्छा ह्या पोटामध्ये दडलेल्या आहे. बरोबर? आणि कंट्रोल सुद्धा आपण आणि या चक्रांचं इम्बॅलन्स असल्यामुळे आपल्याला पोटाचे आजार, लहान-मोठे आतडे, अपेंडिक्स, फुफ्फुसे, हृदय आणि शरीराच्या चैतन्यशीलतेला अधिक नियंत्रण आणि ऊर्जावान करते. जर हा बॅलन्स नसलं, मणिपूर चक्र जर बॅलन्स नसलं, तर पोटाचे आजार होऊ शकतात. अपेंडिक्सचं लहान-मोठे आतडे म्हणजे याच्यावर स्वेलिंग किंवा असे भरपूर काही आजार या मणिपूर चक्र बॅलन्स नसल्यामुळे होत असतात. ओके. आणि तसंच आपलं आहे चौथा म्हणजे अनाहत चक्र. अनाहत म्हणजे हार्ट चक्र. हार्ट चक्र कुठे असतं? छातीच्या मध्यभागी म्हणजे हृदयाजवळ. याचा रंग आहे हिरवा आणि गुणधर्म आहे प्रेम, दया आणि नातेसंबंध. याचा बीज मंत्र आहे यम. हा जर अनाहत चक्र खूप जास्त प्रमाणात फुललेला आहे, समजा की तो आपल्या ज्याला जेवढे फुलायचे आहे, त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेल्यामुळे खूप जास्त प्रमाणात फुललेलं आहे. तर त्याचं प्रत्येकाबद्दल प्रेम खूप जास्त प्रमाणात जसं आपण म्हणतो, की हा याला कसं याच्या मनामध्ये सगळ्याबद्दल एकदम अतिप्रेम आहे, असं म्हणत असतो. आणि जर हा चक्र कडी स्वरूपाबद्दल असलं, तर त्याला कुणाही बद्दल काहीही वाटत नाही. म्हणजे त्याला कुणाच्याही बद्दल प्रेम वाटत नाही, कुणाचीही दया येत नाही आणि नातेसंबंधांमध्ये सुद्धा त्यांचे नाते इतरांप्रती जे नाते आहे ते सुद्धा कमकुवत म्हणजे स्ट्रॉंग राहत नाही. ओके. तर या चक्राचं बॅलन्स असणं तसं तर सर्वच चक्राचं बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि जर का हा चक्र बॅलन्स नसलं म्हणजे तर काय होतं, चक्र बॅलन्स नसतील तर दमा म्हणजे ज्यांना दमाची शिकायत असतं, दमा, क्षयरोग आणि फुफ्फुसांसारखे संबंधित आजार होत असतात. या चक्राचं बॅलन्स नसल्यामुळे दमाचे खूप जास्त प्रॉब्लेम होत असतात. आणि याचा बीज मंत्र आहे यम. जेव्हा आपण मेडिटेशनला हे बीज मंत्र कशासाठी असतात? जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो, आपल्या चक्रांना बॅलन्स करत असतो, तेव्हा आपण या बीज मंत्राचा वापर करतो. ओके. 5वं आहे विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे स्त्रोत चक्र. याची जागा काय आहे? गळ्याच्या मध्यभागी रंग आहे निळा आणि गुणधर्म आहे संवाद कौशल्य, प्रामाणिकपणा, स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता. म्हणजे थ्रोट चक्र बघा कुणाकुणाला आपण म्हणतो आठवत असेल कुणाला तरी, की हा कसं अबोला राहतो म्हणजे सगळ्यांशी असं मनमोकळेपणाने बोलत नाही. बरोबर आहे. आणि हा चक्र बघा माझा बॅलन्स आहे त्याच्यामुळे मी तुमच्याशी माझी संवाद कौशल्य खूप छान प्रकारे करू शकत आहे. म्हणजे आपल्यामध्ये ते कॅपॅसिटी आहे, की मी म्हणजे व्यक्त होते तुमच्याशी. आता कुठे-कुठे काय असतं ना, एखादी जर आजी असली किंवा आजोबा दोघेच असले, तर त्यांना बघा अशी सवय असते खरखर करण्याची. म्हणजे काय?
ते शब्द गळ्यापर्यंत आलेले आहे पण ते बोलू शकत नाही आहे. एखादी सिंगल जर आजी आजोबा असे असतील किंवा त्यांना म्हणजे कही भी नाही सकते और सही भी नाही सकते, कधी कधी काय होतं ना, आहे मनात भरपूर गोष्टी दडलेल्या आहेत पण ते व्यक्त करता येत नाही. आणि मग व्यक्त करता येत नाही तर त्यांना मग असे व्यक्त करता येत नसेल, जर आता कुणाला ह्या गोष्टी व्यक्त करता येत नाही, तर मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आपल्याला ज्याही प्रॉब्लेम्स असतील ते सगळं पेपरवर लिहून काढा. का बरं? तर आपण काही गोष्टी नाही सांगू शकत कुणाला, सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही, म्हणून ते लिहायला स्टार्ट करा, जेणेकरून आपल्या आतमधलं ते बाहेर निघेल. ओके. आणि जर मग ते बॅलन्स नसलं की मग प्रॉब्लेम्स होत असतात. आणि स्वतःला व्यक्त करायला शिका. जोपर्यंत आपण सांगू नये तर समोरच्याला समजणार आहे का आपल्या मनामध्ये काय आहे तर नाही. म्हणजे संवाद कौशल्य आणि स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता कशामध्ये असतं तर थ्रोट चक्रामध्ये असतं. आणि याचा बीज मंत्र आहे हम. मेडिटेशन करताना याचा बीज मंत्र आहे हम. हमचा आपण वापर करत असतो. आणि तसंच 6वं चक्र म्हणजे आज्ञा चक्र, म्हणजेच थर्ड आय चक्र. हा चक्र कुठे असतो तर थर्ड आय म्हणजे इथे भुवयांच्या मधामध्ये हा चक्र असतो. आपल्या दोन भुवयांच्या मधामध्ये आज्ञा चक्र असतो. याचा रंग आहे जांभळा आणि गुणधर्म काय आहे अंतर्ज्ञान, ज्ञान आणि एकाग्रता. थर्ड आय चक्राचे गुणधर्म काय आहे अंतर्ज्ञान. जेव्हा आपण मेडिटेशन करतो तर आणि ज्ञान, ज्ञान सुद्धा आपल्याला थर्ड आय चक्रामधून आणि एकाग्रता सुद्धा आपल्याला थर्ड आय चक्रामध्ये मिळत असते. जर हे चक्र कमकुवत असेल, समजा जर थर्ड आय चक्र आपलं कमकुवत आहे तर मधुमेह, अपचन, नाकाच्या कार्यावर म्हणजे इथे हा चक्र इथे नाकाच्या कार्यावर देखील परिणाम होत असतो. ओके. मधुमेहाच्या बाबतीत मणिपूर चक्राला दीर्घकाळ रेखी दिली. जर कुणाला शुगर असेल तर मणिपूर चक्राला जर रेखी दिली तर ते बॅलन्स होत असतं आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा प्रदान करत असतं. ओके. आणि 7वं चक्र म्हणजे क्राऊन चक्र, ज्यालाच आपण सहस्त्रार चक्र म्हणत असतो. क्राऊन चक्राची जागा आहे आपल्या डोक्याच्या वर इथे. जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा बघा इथली जागा अशी ओली असते म्हणजे दबत असते. जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा बघा आठवते का तुम्हाला ते टाळू आपण म्हणतो की टाळू भरलेली नाही आहे. माहित असतो ना? याचे स्थान आहे डोक्याच्या शिखरात म्हणजे इथे. रंग आहे पांढरा. गुणधर्म आहे आध्यात्मिक परमात्म्याशी एकरूपता. आणि बीज मंत्र आहे ओम. तुम्ही एखादं असं पण बघितलं असेल की ज्यांचा मृत्यू झालेला आहे तर एखाद्याचे डोळे असे उघडेच आहे किंवा एखाद्याचे तोंड उघडं आहे, म्हणजे आपल्याला प्राण इथूनच मिळालेला आहे आणि प्राण सुद्धा इथूनच जात असतं आपलं. पण जेव्हा जायची वेळ आली तेव्हा त्या स्थितीला त्या घाबरत असतात आणि ते घाबरल्यामुळे डोळे उघडेच राहतात. आणि जर मग आपण म्हणतो की त्याचा जीव हा डोळ्याद्वारे गेलेला आहे म्हणून ते डोळे त्याचे ओपन असतात त्या व्यक्तीचे. आणि जर तोंड उघड आहे म्हणजे त्या स्थितीला तो घाबरलेला आहे, जायला घाबरलेला आहे, मग त्याचा जीव कुठून ते तोंडाद्वारे गेलेला आहे आपण असं म्हणत असतो. आणि एखाद्या व्यक्ती म्हणजे जर परमात्म्याशी एकरूपता म्हणजे काय तर जर आपण ध्यान मेडिटेशन जर करत असेल तर त्यांचं जीव जर गेलं तर असं वाटतच नाही की ते गेलेले आहे. कधी कधी काय होतं की झोपला हा व्यक्ती झोपलेलाच आहे. कधी कोणाची मृत्यू झालेली असेल तर आपल्याला असं वाटतं की व्यक्ती झोपलेलाच आहे, तो झोपलेल्या अवस्थेमध्येच आपल्याला दिसत असतो. म्हणून ध्यान मेडिटेशन हे खूप गरजेचे आहे. ओके. 7ही चक्र सगळ्यांना समजले का? त्यांची जागा, कलर आणि बीजमंत्र समजले का तुम्हाला? जर नाही समजले तर मला हँड राईज करू शकता असं मी तुम्हाला परत एकदा सांगते. समजले का? थम्स अप करा. 7ही चक्रांच्या जागा, कलर आणि त्यांचे कार्य काय आहे समजले ना सगळ्यांना? लता मॅम काही बोलायचं आहे का? अनम्यूट करा, अनम्यूट करा. ते ह्याच
आज्ञाचक्राचं हे काय आहे? आज्ञाचक्राचे काय आहे? बीजमंत्र. बीज बीजमंत्र. मंत्र आहे ओम. हे बघा मी तुम्हाला याचं मेडिटेशन पण पाठवणार आहे आणि याची मी पीपीटी सुद्धा तुम्हाला पाठवणार आहे. ओके. ओके. जेव्हा आपण मेडिटेशनला बसतो तर जसं तुम्हाला या बीज मंत्राचं उच्चारण करायचं आहे. लम वम रम यम हम ओम ओम असं त्याचं उच्चारण आहे. आणि 7 चक्रांचं जेव्हा मी तुम्हाला मेडिटेशन पाठवणार आहे तर प्रत्येक चक्राला हे 3 मिनिटं द्यावे लागतात. म्हणजे 7 चक्र आहे तर प्रत्येक चक्रात 3 मिनिटं असं म्हणून तो 21 म्हणजे 21 मिनिटाचा ऑडिओ आहे. आणि आपण जर जेव्हा मेडिटेशन करायला बसू तर आपले हात आपले तळहात आकाशाकडे राहणार आहे आणि हे दोन्ही हात आपल्या मांडीवर राहणार आहे आणि मेडिटेशन लावून द्यायचे आणि मेडिटेशन म्हणजे लमचं उच्चारण जे करते आहे तर तसंच तुम्हाला त्याच पद्धतीने मेडिटेशन करायला बसायचं आहे. आणि मेडिटेशनच्या आधी ऍक्टिव्हेशन प्रोसेस करणं खूप महत्वाची आहे. स्वतःला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. ओके, समजलं? इथे कुणाला काही प्रश्न आहे 7 चक्रांचे? ओके, आपला नेक्स्ट टॉपिक आहे एनर्जी बॉल. आपण एनर्जी बॉल शिकलो का या बॅच मध्ये? नाही. सुष्मिता मॅम सांगा, एनर्जी बॉल शिकलोय का नाही ना? नाही ना. ओके 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 डन. हा बघा, एनर्जी बॉल कशासाठी असतात तर आपण आपल्यातली निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण फुटबॉल एक्सरसाइज करणार आहोत. म्हणजे आपण आपल्या घरात आधी तर 3 एनर्जी बॉल आपण शिकणार आहोत. त्या आधी आपल्याला फुटबॉल एक्सरसाइज करायची आहे. फुटबॉलला आपण कसं करत असतो तर पायाने किक मारून त्याला दूर पळवून टाकतो. ओके, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आतमधल्या निगेटिव्हिटीला आणि आपल्या घरातल्या निगेटिव्हिटीला आपल्याला बाहेर पळून टाकायची, रिमूव्ह करायची आहे. कायमसाठी आपण त्या निगेटिव्हिटीला रिमूव्ह करणार आहोत. ओके, हे एनर्जी बॉल आपण करणार कसं? व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. रुपाली जाधव, मधू, RA28, वंदना, मधुकर, स्विच ऑन युअर व्हिडिओ. आपण एनर्जी बॉल बनवायला शिकणार आहोत आणि एनर्जी बॉल, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. आपण आता एनर्जी बॉल बनवायला शिकणार आहोत तर सर्वांची व्हिडिओ ऑन असणं गरजेचे आहे. व्हिडिओ ऑन करा सर्वांची व्हिडिओ. रुपाली जाधव, मधुकर, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. झोपून करायचं नाही हे क्लास. झोपून, बसून, उठून असं केलं तर काहीही फायदा होणार नाही. ओके, एनर्जी बॉल करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायची आहे? रेकीची प्रार्थना. रेकीची प्रार्थना मी तुम्हाला काय सांगितलेली होती? मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता काय करायचे आहे? एक एनर्जी बॉल क्रिएट करायचे आपल्याला. पहिला बॉल कशासाठी आहे तर निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करण्यासाठी आहे. आपल्याला आधी ती दूर पडवायची आहे. एक हात रब करून घ्या आधी आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करा सर्वांनी. एनर्जी
एनर्जी बॉल क्रिएट झाला का? एनर्जी बॉल बनवा. झालं बनलं. आता स्वतःचं नाव घ्यायचं आहे. मी पूजा पहाडे. तुम्हाला तुमचं नाव घ्यायचे आहे. मी पूजा पहाडे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझं घर, घरातील प्रत्येक वस्तू यामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आलेली असेल तर ती या बॉलने शोषून घेतलेली आहे. मी पूजा पहाडे माझं घर, घरातील वस्तू, घरातली सगळ्या व्यक्तींची नकारात्मक ऊर्जा या बॉलने शोषून घेतलेली आहे. स्वतःचे नाव घ्यायचे आहे. मी पूजा पहाडे या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. मी पूजा पहाडे या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. आणि माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, घरातील वस्तूतली नकारात्मकता आणि माझ्या घरातील सदस्यांमधली सर्व नकारात्मक ऊर्जा या फुटबॉलमध्ये शोषून घेतलेली आहे. या फुटबॉलने शोषून घेतलेली आहे. या फुटबॉलने शोषून घेतलेली आहे. कल्पना करा की सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. कल्पना करायची आहे की सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. कल्पना करा. आणि मी पूजा पहाडे माझ्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा, माझ्या घरातल्या सगळ्या वस्तूतली नकारात्मक ऊर्जा, माझ्यातली नकारात्मक ऊर्जा या बॉलने शोषून घेतलेली आहे. या बॉलने शोषून घेतलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही वाणी ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. 3दा फुंकर मारायचे आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. शुद्ध झालेली आहे. आणि नाभीपासून कट 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 डिलीट करायचं आहे. ओके. नाभीपासून कट 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 डिलीट. कारण आपल्या जन्माची सुरुवात ही नाभीपासून झालेली आहे. कुठल्याही नकारात्मक ऊर्जेशी आपलं संपर्क नाही राहावा म्हणून आपण ही प्रोसेस केल्यानंतर कट 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 डिलीट करायला विसरायचं नाही. ओके. आता आपण या एनर्जी बॉल मध्ये सगळी नकारात्मक ऊर्जा म्हणजे आपल्या वाहनातली नकारात्मक ऊर्जा, घरातल्या वस्तूतली, घरातल्या प्रत्येक सदस्यातली नकारात्मक ऊर्जा या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे आणि हा ब्रह्मांड जर शुद्ध झालेला आहे. ओके. आता पहिला जो एक एनर्जी आपण एनर्जी बॉल स्वतःसाठी, इतरांसाठी, आता जो एनर्जी बॉल करणार आहोत तो स्वतःसाठी राहणार आहे. ओके. म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी. आता परत स्वतः एक प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. हरे की अमृत, हरे की अमृत, हरे की अमृत. एक एनर्जी बॉल क्रिएट करू टाका. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचे आहे आपल्याला. दोन्ही हात रब करा. एनर्जी बॉल क्रिएट करा. आणि हा एनर्जी बॉल आपण स्वतः ग्रहण करणार आहोत. हा एनर्जी बॉल आपण स्वतः ग्रहण करणार आहोत. ओके. त्याला म्हणायचे हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या शक्तीने मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. या एनर्जी बॉलला काय म्हणायचे आहे? स्वतःचे नाव घ्यायचे आहे. मी पूजा पहाडे हा एनर्जीचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे आणि दिव्य शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने
मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. म्हणून हा वाला एनर्जी बॉल आपण इथे क्राऊन चक्रामध्ये ठेवायचं इथे असं. आणि हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. मी कल्पना करायची आहे डोळे बंद करून या एनर्जी बॉलच्या ऊर्जा प्रत्येक चक्रामध्ये जिथे तुम्हाला पेन होत आहे, तिथे वेदना होत असतील, तिथे हा पोहोचत आहे आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ देत आहे. जिथे तुम्हाला कुठे वेदना होत असतील, हा एनर्जी बॉल तिथे पोहोचत आहे आणि तुमच्या प्रत्येक तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. कल्पना करायची आहे हा एनर्जी बॉल तुम्हाला संपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. कल्पना करायची आहे आपल्याला तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान होते. संपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य प्रदान होत आहे. संपूर्ण दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये संपूर्ण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता आपण हा पहिला बॉल स्वतः ग्रहण केलेला आहे. आपल्याला आयुष्यामध्ये काय पाहिजे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. याच्या पलीकडे आपलं जीवन आहे का? याच्या पलीकडे आपलं जीवन आहे का? नाही. इतक्याच गोष्टी आपल्याला पाहिजे, कारण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य या पाचही गोष्टीमध्ये सगळं पूर्ण आपलं आयुष्य आहे आणि आपल्याला जीवनामध्ये याच गोष्टी हव्या आहेत. ओके. मग आपण जर तुम्ही रोज हा एनर्जी बॉल स्वतः ग्रहण केलं, खूप छान आहे. करायचं रोजची ऍक्टिव्हिटी तुम्ही ठरवून ठेवा की तुम्हाला हे करायचंच आहे. ओके. आणि दुसरा एनर्जी बॉल आपण आपल्या फॅमिली मेंबरसाठी देणार आहोत. म्हणजे आपल्या घरातले सदस्य जे आहे, हा एनर्जी बॉल आपण आपल्या घरातल्या सदस्यांना पोहोचवणार आहोत. आपल्या घरचे प्रत्येक सदस्य रेकी शिकलेले आहेत का? नाही. पण आपण त्यांना ही एनर्जी प्रदान करू शकतो. त्यांना सेफ त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही आपण आपल्या अफर्मेशनने त्यांना प्रदान करू शकतो. एनर्जीच्या रेकीच्या माध्यमातून. ओके. सो दुसरा एनर्जी बॉल आपण फॅमिली मेंबरला प्रदान करणार आहोत. त्यासाठी सुद्धा आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याने जेव्हा आपण रेकीचे प्रत्येक कार्य करतो आहे, त्यासाठी आपल्याला रेखीची प्रेयर करणं म्हणजे रेखीची प्रार्थना करणं गरजेचे आहे. रेखीची प्रार्थनामध्ये काय? मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ओके. असं म्हणून आपल्याला परत एक एनर्जीचे बॉल क्रिएट करायचे आहे. परत एक एनर्जी बॉल क्रिएट करा. हात रब करून टाका आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करा. हा एनर्जी बॉल हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना आपल्याला अफर्मेशन द्यायची आहे की हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना, आमच्या वाहनांना प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरच्या प्रत्येक व्यक्ती, घरातील वस्तू आणि आमच्या वाहनांना प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरचे प्रत्येक सदस्य, घरातील प्रत्येक वस्तूंना प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरच्या प्रत्येक व्यक्ती, घरातील वस्तू आणि आमच्या वाहनांना प्रदान करत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. घरच्या प्रत्येक सदस्यांना परम सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने
दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने संपूर्ण सुरक्षा कवच प्रदान होत आहे, प्राप्त झालेलं आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. म्हणून या एनर्जी बॉलला असं आपल्या घरामध्ये स्प्रेड करायचं आहे. का बरं? तर हा एनर्जी बॉल आपल्या घरच्या प्रत्येक सदस्यांसाठी आहे, आपल्या घरातल्या वस्तूंसाठी आहे, आपल्या प्रत्येक वाहनांसाठी आहे. म्हणून हा आपण आपल्या घरामध्ये असं स्प्रेड करायचं आहे. ओके. पहिला एनर्जी बॉल हा स्वतःसाठी होता म्हणून आपण स्वतः ग्रहण केलं. दुसरं एनर्जी बॉल आपल्या घरच्या सदस्यांसाठी, आपल्या घरच्या वस्तूंसाठी आणि आपल्या वाहनांसाठी आहे. म्हणून आपण आपल्या घरामध्ये असं स्प्रेड केलं. आणि आपला आता तिसरा एनर्जी बॉल राहणार आहे. तो म्हणजे तुम्हाला वाटतं का, की आपण स्वतः एकटं जीवन जगत आहे म्हणून, की आपल्या जीवनाला म्हणजे आपण जगतो आहे. ते स्वतःच बळावर जगतो आहे का? असं कुणाला वाटतं, की मी स्वतःच्या बळावर जगत आहे? नाही. बघा, आपल्याला जगवण्यासाठी कित्येक लोक कष्ट करत आहेत. शेतकरी जेव्हा धान पिकवतो, तेव्हा ते अन्न, ती जी काही प्रोसेस होते आहे, ती प्रोसेस करायला किती लोकांची मदत लागते आहे आणि मग जाऊन तो अन्न, ते धान जे आपल्याला लागतं आपल्याला जगासाठी, ते आपल्या घरपर्यंत पोहोचत आहे. तसंच इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो आहे, त्यासाठी सुद्धा खूप लोक कार्य करत आहेत. तेव्हा कुठे आपल्याला इथे बसल्या बसल्या आपल्याला वीज मिळते आहे. ओके. बॉर्डरवर कित्येक लोक रक्षण करत आहे, म्हणून आपण इथे आपल्या घरी सेफ आहोत, सुखी आहोत. तर हा तिसरा एनर्जी बॉल आपण त्याच लोकांना पाठवणार आहे, जे लोक आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत. ओके. तिसरा बॉल आपण त्या लोकांना पाठवणार, जे लोक आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत. ठीक आहे. आपण थँक त्यांना म्हणू शकतो, कारण ते आपल्यासाठी इतकं सगळं करत आहेत. बरोबर? तर आपण या एनर्जी बॉलच्या माध्यमातून त्यांना थँक म्हणणार आहोत. ओके. सो आणखी एकदा परत एकदा म्हणायचं आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, मी माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. आणि परत एक मोठे एनर्जी बॉल क्रिएट करायचे आहे आपल्याला. एक एनर्जीचा बॉल क्रिएट करा. या एनर्जी बॉलमध्ये आपण काय म्हणणार आहोत? बनलं? क्रिएट केलं? हात रब करून घ्या आणि मोठे एनर्जी बॉल क्रिएट करायचे आहे. या बॉलमध्ये मी या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्य जीवन जगत आहे. या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्य जीवन जगत आहे. या जगात सर्वत्र सुखाची उधळण होत आहे. या जगात सर्वत्र सुखाची उधळण होत आहे. प्रत्येक व्यक्ती सुखी होत आहे. प्रत्येक व्यक्ती सुखी होत आहे, आनंदी होत आहे. प्रत्येक व्यक्ती सुखी होत आहे, आनंदी होत आहे आणि आपले काम प्रामाणिकपणाने करत आहे. आपले काम प्रामाणिकपणाने करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. आपण हा एनर्जी बॉल मोठा स्प्रेड करणार आहोत, कारण हा एनर्जी बॉल त्या सर्व लोकांसाठी आहे, जे सर्व लोक आपल्यासाठी कष्ट करत आहेत, आपल्यासाठी ते आपले परिवार सोडून बॉर्डरवर आहे, आपल्या रक्षणासाठी. किती त्यांना मेहनत करावी लागत आहे फक्त आणि फक्त आपल्यासाठी. आपण आपल्या फॅमिली सोबत राहतो आहे आणि इथे आपण निश्चिंत आहोत. मग बॉर्डरवर ते लोक आहेत, त्यांना विचार करा की आपण, त्यांना किती वाटत असेल की आम्ही आमच्या फॅमिलीशी दूर आहोत. कशासाठी? तर आपल्या रक्षणासाठी. म्हणजे बाकीच्या परिवाराला सुखी ठेवण्यासाठी त्यांना किती कष्ट करावं आणि
आपण त्यांना थँक्यू म्हणून हा एनर्जी बॉल रोज टाकायचा आहे. या जगातला प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न जीवन जगत आहे. दीर्घायुष्य संपन्न जीवन जगत आहे. म्हणून हा एनर्जी बॉल आपण रोज टाकायचं. एक एनर्जी बॉल स्वतः घ्यायचं, दुसरं फॅमिलीला द्यायचं आणि तिसरं म्हणजे या जगातल्या प्रत्येक लोकांसाठी आहे. ओके. तिन्ही एनर्जी बॉल समजले सगळ्यांना? पहिला एनर्जी बॉल हा निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी होतं आणि 3 हे एनर्जी बॉल कुणाला काही बोलायचं आहे समजलं ना? थम्स अप करा. ओके. डेली आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. डेली ही आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे. आणि उद्या आपण औरा औरा कोणाला माहिती आहे का? औरा औरा कोणी ऐकलेलं आहे का याआधी? औरा म्हणजे काय? आपण उद्या औरा जर तुमच्याकडे दुसरं असेल कोणी तर आपण त्यांचा औरा बघायला शिकणार आहोत. आपण स्वतःचा औरा आणि दुसऱ्यांचा औरा सुद्धा बघायला शिकणार आहोत. कधी कधी तुम्हाला असं वाटलं का की तुम्ही कुठे एक जसं खूप जास्त अशा गर्दीच्या ठिकाणी गेलेले आणि आपण जाताना तर खूप छान होतो पण गेल्यानंतर अचानक आपल्याला थोडं अनइझी वाटणं, डोकेदुखीचा प्रॉब्लेम असे काही काही समस्यांना आपण फेस करत असतो, कधी कधी घडत असतं. तर हे का बरं घडतं? ओके. आपण उद्या सगळे डिटेल्स मध्ये लता मॅम काही बोलायचे तुम्हाला? ते निगेटिव्ह एनर्जीमुळे होतं ना. येस येस, ती म्हणजे औरा. औरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी एंटर करतात आणि जर कुणाचा औरा वीक असेल तर त्या लोकांच्या औरामध्ये पटकन निगेटिव्ह एनर्जी एंटर करत असतात. ओके. आपण उद्या प्रत्यक्ष औरा बघायला शिकणार आहोत. म्हणजे जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती असेल तर तुम्हाला दुसऱ्यांचा औरा सुद्धा म्हणजे स्वतःचा औरा तर बघायला शिकणारच आहे. पण तुम्ही समोरच्या व्यक्तीचा औरा सुद्धा बघायला शिकणार आहात. आणि फक्त औरा बघायला शिकणार नाही तर त्यातली निगेटिव्हिटी कशी रिमूव्ह करायची आपण उद्याच्या सेशन मध्ये आपण समजून घेऊया. कारण आता खूप वेळ नाही आहे आणि एवढं लवकर संपणार नाही. तर फक्त आपला टॉपिक औरा बघायला नाही तर औरा क्लिन्झिंग प्रोसेस सुद्धा आपण करणार आहोत उद्याच्या सेशन मध्ये. ओके. ठीक आहे. यात कुणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आणि मी आता आपल्या ग्रुपवर एक मेडिटेशन पाठवणार आहे. हा बोला. अनम्यूट करा. बोला. हा बोला सुष्मिता मॅम. बनवून झाल्यानंतर प्रत्येकाला डिलीट करायचं का? हो, डिलीट करा. आपण बघा काही एनर्जी आपल्याला कधी कधी काय होतं ना, आपण दुसऱ्या एनर्जीशी कनेक्ट होत असतो. जसं आपण एनर्जी जेवण आणि अन्न पाण्याला चार्ज करत असताना कट 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 डिलीट डिलीट करायची गरज नाही. मी फूड आणि वॉटर चार्ज करायला सांगितलं त्या दिवशी तुम्हाला. जर फूड फूड आणि वॉटर चार्ज करत आहे तर त्याला डिलीट 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 कट कट करायची गरज नाही. पण आपण एनर्जी बॉल म्हणजे दुसऱ्यांसाठी जेही पाठवलेली वस्तू आहे त्यानंतर आपण त्यांच्या एनर्जीशी कट 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 डिलीट 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 करायचं. करायला विसरायचं नाही. ओके. चालेल चालेल, फक्त थँक्यू. आपण कुठल्या एनर्जीशी कनेक्ट नाही म्हणजे अन्न पाण्याशी आपण असं एनर्जी ती आहे एनर्जी पण अशा दुसऱ्या व्यक्तीशी आपण कनेक्ट नाही झालो म्हणजे तरी ठीक आहे. ब्रह्मांडाला आपण जर कनेक्ट बॉल केला तर हो, कंटिन्यू. तर आपल्याला कट 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 करणं गरजेचं आहे. कधी कधी थँक्यू. काय होतं आपण थँक्यू. कधी कधी काय होतं आपण दुसऱ्यांचं भलं करतो म्हणजे आणि मग आपल्याला असं वाटतं की थोडंसं डोकेदुखी त्रास किंवा आपल्याला काहीतरी थोडं प्रॉब्लेम असा येऊ शकतात. म्हणूनच आपल्याला कट 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 डिलीट 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 करायचं आहे. ओके. मी जरी तुम्हाला सांगायला विसरली पण तुम्ही लक्षात ठेवायचं की कट 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 डिलीट 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 करायचं आहे म्हणून. आणि नाभीपासून यासाठी कारण आपल्या जन्माची सुरुवात ही नाभीपासून झालेली आहे. तिथून याला कॉर्ड कट असं म्हणतात. कॉर्ड कट असं म्हणत असतात. ओके.
ओके. चला. आणि प्रॅक्टिस ऍक्टिव्हेशन प्रोसेस केलं का कुणी यानंतर? आणि पाण्याला चार्ज करून बघितलं, पाण्याची चव बदलली का अफर्मेशननी? नेक्स्ट मी तुम्हाला म्हंटल होतं की नंतर ट्राय करून बघा होतं ते. ट्राय केलं का कुणी? केलं का स्वाती मॅम? केलं नंतर? केलं का मॅम नंतर वॉटरला अफर्मेशन देऊन केलं का तुम्ही? आवाज नाही येते तुमचा, आवाज आवाज नाही येते. अनम्यूट झालेला पण आवाज नाही. म्यूट केलं परत म्यूट केलं. हा अनम्यूट करा. बोला. तुमचा आवाज नाही येत आमच्यापर्यंत. तुम्हाला येते का? लता मॅम यांचा आवाज येतो? स्वाती मॅमचा नाही ना? येस तुमच्या, मला वाटतं काहीतरी ते हेडफोन लावलेला काहीतरी प्रॉब्लेम असेल. मॅम. येस आता येतोय बोला. हा झालं मॅम त्याचं रिझल्ट म्हणजे मिळालं मला जसं पाहिजे तसं. मिळालं ना? आता डेली हो. काय करायचं आहे, आपण जे अन्न खातो, मी हा. काल तुम्हाला अफर्मेशनच्या पद्धतीने सांगितलेली आहे. जेवण जेव्हा बनवतो आणि जेवण आपण जेव्हा करायला घेतो तेव्हा 5 मिनिटं लागेल, खूप जास्त वेळ नाही लागणार, पण 5 मिनिटं लागणार. पण ही प्रोसेस करायची आहे का बरं? तर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, संपन्न जीवन जगण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. हो. आणि तुम्ही तुमच्या फिल्टर किंवा गुंडातलं संपूर्ण पाणी चार्ज करून सुद्धा ठेवू शकता. आणि एखाद्या व्यक्ती जर तुमच्या घरी आलं, मग त्याला काहीतरी वेगळं जाणवतं का? हे सुद्धा तुम्ही एक करून बघा. म्हणजे आधी चार्ज करून घ्यायचं पाणी, आधी चार्ज करून घ्यायचं आणि दुसऱ्यांना प्यायला द्यायचं. आणि त्यांना विचारायचं की काहीतरी पाण्यामध्ये बदल वाटतो का? म्हणजे नेहमीच्या पाण्यापेक्षा. ओके. आणि काही दुखत असलं तरी मी म्हटलं तुम्हाला की एक ग्लास पाणी मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. हे दिव्यरेखी शक्ती, या पाण्याला जी दिव्यरेखी शक्तीच्या ऊर्जेने संपूर्ण साक्षरत आहे, अशा प्रकारची अफर्मेशन सुद्धा तुम्ही देऊन ते पाणी पिऊ शकता. ओके. म्हणजे जितकं आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ, जितकं म्हणजे प्रत्येक गोष्टी काय असतात, जसं आपण विचार करत असतो त्याच प्रकारच्या घडत असतात. की आपल्या अफर्मेशन मध्ये एवढी जादू आहे. एक कारण आपण सगळे हे युनिव्हर्सशी कनेक्टेड आहोत. ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. आपल्याला हव्या आणि ब्रह्मांड काय, ज्या पद्धतीने तुम्ही विचार करत असता त्याच पद्धतीने त्याच गोष्टीला रिपीट, त्याच गोष्टी तुमच्या आजूबाजूला तुमच्या सोबत घडत असतात. तर आपल्याला जीवनामध्ये काय पाहिजे? प्रत्येक परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. तर आपण पेरणी सुद्धा याचीच करायला पाहिजे. जेव्हा आपण पेरणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याची करू, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये या गोष्टी येणार आहेत. आणि जर आपण दुःखाची पेरणी करू तर जीवनामध्ये काय येणार आहे? कटकट, निराशा, दूर या सगळी. तर चॉईस कोणाची आहे? चॉईस ही आपली राहणार आहे, कारण जीवन सुद्धा हे आपलं आहे. मग आपल्या जगायचं कसं आहे? हॅपी. ओके. उठल्यावर रोज म्हणा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे आणि मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. जेव्हा तुम्ही हे वाक्य बोलत असता, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, ब्रह्मांड तुम्हाला अजून भाग्यशाली बनवत असतो. म्हणजे ब्रह्मांडाला माहिती आहे ही भाग्यशाली आहे, तर चला हिला भाग्यशालीच बनायचं आहे परत. आणि जर तुम्ही म्हणाल की कटकट, अशी झालं असं झालं, ही कटकट ती कटकट ती कटकट, तर मग ब्रह्मांडाला वाटतं अरे हिला कटकटच आवडते म्हणून ही वारंवार या गोष्टीला रिपीट करत आहे, तर ते पदरी काय देणार आहे? कटकट कटकटच देणार आहे. म्हणजे दुःख दुःख दुःखाचे जर आपण नेहमी नेहमी त्याच गोष्टी बोलत असलो तर जीवनामध्ये मग तेच देत असतं. ओके. म्हणून विचार हे आपण प्रत्यक्ष आणि मॅनिफेस्टेशन कोणी ऐकलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण विचार करत असतो त्या पद्धतीने आपल्या घडत असतं. आपण आणि असं विचार करायचं की ही गोष्ट माझ्याजवळ आहे, ही गोष्ट हा माझ्या जीवनाचा भाग आहे.
जेव्हा आपण विचार करू आणि विचार असं कधी प्रत्येक क्षणात ती गोष्ट माझ्या जवळ आहे तेव्हाच ती गोष्ट तुमच्याकडे आहे. नाहीतर काय मी फक्त बळबळ 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 करत आहे आणि म्हणजे ते म्हणतो ना मनीनं नाही भाव आणि काही देव मला पाव असं काहीतरी एक आहे. असं होतं का? म्हणजे मनातच तुमचा देव नाही आहे, नुसतं पूजा करून होणार आहे का? विचार करा. आपल्या जर मनातच देव नाही राहणार, आपण आपण कितीही पूजा करू, देव पावणार आहे का? नाही. देवाला देव आपल्याला पावलं पाहिजे म्हणून आपल्या मनामध्ये तो देव ते हृदयामध्ये बसलं पाहिजे. काय? त्याच पद्धतीने रेकी रेकी जर तुम्ही जितक्या सहजतेने तुम्ही तितक्या याच्याने या ऊर्जांना अलाव कराल म्हणजे या ऊर्जांना वापराल तितक्याच त्या तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या सहजतेने गोष्टी येतील. ओके चला मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान कर. दिव्य शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख समाधान ऐश्वर्य आरोग्य दीर्घायुष्य प्रदान करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 सो मच. उद्या भेटूया आपल्या 2 वाजता बरोबर. सर्वांनी जॉईन करायचे आहे. धन्यवाद धन्यवाद.